मित्रांनो 21 जून 2025 हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आणि याच दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये भक्ती योग हा आगळावेगळा योगासनांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून हा एक वेगळा प्रोग्राम संपूर्ण जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये राबवण्यात येणार आहे। या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये योग केंद्र तयार केलेले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन लोक विद्यार्थी वगैरे योगासनं करतील त्या दिवशी प्रत्यक्षात अशी योग केंद्र त्या उपलब्ध जागेनुसार काही गावामध्ये एक झाले, काही गावामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक झालेले आहेत। यामध्ये शाळा, ग्रामपंचायती, स्वयंसेवा भावी संस्था या सगळ्यांचा सहभाग आहे आणि अशा केंद्रांची जितकी केंद्र तुमच्या गावामध्ये झालेली आहेत अशा सगळ्या केंद्रांची नोंदणी पहिल्यांदा bhaktiyogsangli.com या वेबसाईटवर आपल्याला नोंदवायची होती। अशा केंद्रांची नोंदणी कशा पद्धतीने करायची याबाबतचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच दिलेला आहे, तो पाहून आधी तुमच्या केंद्राची नोंदणी करून घ्या। केंद्राची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक यूजर आयडी आणि पासवर्ड मिळतो। तो यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही परत bhaktiyog.com या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे आणि तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमच्या केंद्रावर जितकी संख्या निश्चित केलेली आहे, ज्याला आपण क्षमता म्हणतो, जेवढी क्षमता निश्चित केलेली आहे तेवढ्या क्षमतेची लोक म्हणजे त्या सर्व लोकांची नावं, त्यांचे मोबाईल नंबर, वय एवढी माहिती सर्वांनी आपल्या लॉग इन करून भरायची आहे। म्हणजे समजा तुमच्या केंद्रावर जर 100 लोकांची तुम्ही नियोजन केलं असेल तर 100 लोकांची नावं, मोबाईल नंबर, वय या गोष्टी तुम्हाला वेबसाईटवर नोंदवायच्या आहेत तुमचं लॉग इन करून। आता हे काम कसं करायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आधीचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते केंद्र नोंदणी कशी करायची आहे ते पहा। पण त्याच्या आधी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पहा की तुमचं केंद्र आधीच नोंदवलेलं आहे का वगैरे। ठीक आहे, आपण आज पाहूया सहभागी लोकांची नोंदणी कशी करायची। त्यासाठी बघा मी इथं व्हॉट्सअप उघडलेला आणि या व्हॉट्सअपवर ही जी लिंक आहे वेबसाईटची इथं मी तुम्हाला दाखवतो आहे। ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा तुम्हाला व्हॉट्सअपच्या द्वारे तुम्हाला मिळाली सुद्धा असेल। तर या लिंकवर आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर बघा इथं आपण या होम पेजवर आलेलो आहोत। आता भक्ती योग वरती तुम्हाला दिसतं आहे आणि इथं उजव्या कोपऱ्यामध्ये केंद्र नोंदणी हा ऑरेंज कलरचा टॅब सुद्धा तुम्हाला दिसतोय। आता केंद्र नोंदणी या टॅबवर जायचं आहे तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं। तर केंद्र नोंदणीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर केंद्र नोंदणीचा हा फॉर्म उघडेल। हा केंद्र नोंदणीचा फॉर्म आहे। आता यामध्ये तुम्ही जो इथं ईमेल आयडी टाकणार आहात, यूजर नेमच्या ठिकाणी ईमेल आयडी टाकणार आहात, तो यूजर आयडी हा तुमचा तोच राहणार आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड जो तुम्ही टाकणार आहे तो तुमचा पासवर्ड असणार आहे। या दोन्ही गोष्टी केंद्र नोंदणी करताना तुम्ही केलेल्या आहात त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजे। आता आपण केंद्र नोंदणीबाबत इथं बोलणार नाही आहोत। आपल्याला आपलं केंद्र नोंदणी झालेली आहे आणि केंद्र नोंदणी करताना तुम्ही जो यूजर आयडी पासवर्ड वापरलेला आहे तो वापरून इथं खाली लॉग इन करायचं आहे। लक्षात घ्या, लॉग इन हा टॅब तुम्हाला लवकर मिळत नाही, तो कसा मिळवायचा त्यासाठी मी पुन्हा एकदा मागे जातो। इथं बघा ऑरेंज कलरच्या केंद्र नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर केंद्र नोंदणीचा जो फॉर्म उघडेल त्या फॉर्मच्या शेवटी तळाशी आधीच खाते आहे लॉग इन हे जे तुम्हाला शब्द दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। केंद्र नोंदणी करायची नाही झाली असेल तर लॉग इनवर मी क्लिक करतो। इथं बघा आता तुम्हाला ईमेल आणि पासवर्ड जो तुम्ही केंद्र नोंदणी करताना ईमेल टाकलेला तो ईमेल आणि पासवर्ड जो तुम्ही स्वतः तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून साइन इनवर क्लिक करायचं आहे। आता हे मी करतो आणि पुढची माहिती तुम्हाला काय करायची आहे ती सांगतो। आता इथे मी माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे। आता साइन इनवर मी क्लिक करतो। साइन इन करत आहे असा शब्द आलेला आहे। आता थोडंसं हे पेज मी खाली घेतो। आता बघू शकताय तुम्ही इथं मी लॉग इन झालेलो आहे। इथं तुम्हाला भक्ती योग 2025 दिसते। योग दिवसांचे फोटो अपलोड करा वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर करायच्याच आहेत। प्रत्येक केंद्राने इथं फोटो अपलोड करायचे, पण आज आपण फोटो अपलोडबद्दल नाही तर सहभागी कसे नोंदवायचे त्याबद्दल बोलणार आहोत। तर इथं बघा वरच्या बाजूला हे जे तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसत आहेत त्या 3 आडव्या रेषांवर जायचं। आता हा माझा डेस्कटॉप मोड आहे, मोबाईलमध्ये तुम्हाला हे सगळं एकाखाली एक दिसेल। थांबा मी इथं हा घालवतो। हे मोबाईलमध्ये तुम्ही करत असताना हे तुम्हाला असं दिसणार आहे। तर ठीक आहे, या 3 आडव्या रेषा ज्या आहेत याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा हे जे मेनू उघडलेत सहभागी, सूचना, प्रोफाईल, लॉग आउट करा। आता ह्या जे सहभागी आहे या सहभागीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। कुठं सहभागी जो शब्द आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सहभागीवर मी क्लिक केलं। आता इथं तुम्ही बघू शकता खाली काही सहभागी मी ऑलरेडी नोंदवलेले आहेत किंवा माझ्या केंद्रामध्ये जे आणखीन लोक काम करतायत त्यांनी सुद्धा नोंदवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। इथं बघा हे जे ब्ल्यू बटन आहे नवीन सहभागी जोडा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा सहभागी जोडण्यासाठीचा हा फॉर्म ओपन होतो। इथं पूर्ण नाव, आता ज्या
सहभागीला तुम्हाला नोंदवायचं आहे त्याचं पूर्ण नाव टाकायचं. हे नाव टाकताना तुम्ही मराठी भाषेचा वापर करायचा आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर, वय वगैरे टाकताना अंक मात्र तुमचे इंग्रजी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये असलं पाहिजे. नाव टाकलं, त्यानंतर लिंग निवडा. लिंग निवडल्यानंतर वय निवडा. इथं वय निवडलेलं आहे. त्यानंतर आता मोबाईल क्रमांक जो तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर मिळालेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. त्यानंतर हा जो सेंटर कोड आहे हा तुमचा ॲटोमॅटिक येणार आहे. इथं सेंटर कोड टाकायची गरज नाही. त्यानंतर खाली बघा, खाली एक हे आहे कन्संट आहे, म्हणजे संमती तुमची इथं घेतलेली आहे. मी सहभागी होण्यास संमती देतो. तर या छोट्या चौकोनात तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केलं. आता खाली सहभागी नोंदणी करा हा जो टॅब आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. नोंदणी करत आहे. आता नोंदणी झालेलं आहे. इथं माझं नाव तुम्हाला यामध्ये तुम्हाला कुठंतरी दिसणार आहे. आता इथं भरपूर आधीच नोंदवलेलं आहे त्यामुळं नाव इथं दिसणार नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही नोंदणी कराल तशी ही तुमची यादी जी आहे तुमच्या ठिकाणच्या लोकांची ती वाढत जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता एकूण किती सहभागी नोंदवलेले आहेत या ठिकाणी. तर पृष्ठ 21 आहेत आणि सहभागी 301 नोंदवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे, सहभागी नोंदवायचं काम. त्यासाठी आधी तुमच्या केंद्राची नोंदणी झालेली असली पाहिजे आणि तुमचा एक युजर ID पासवर्ड तयार झाला असला पाहिजे. तरच तुम्हाला केंद्राची नोंदणी करता येणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील जेवढी केंद्र आहेत, शाळा पण भरपूर केंद्र आहेत, त्या सगळ्यांनी आपली नोंदणी करून घ्या आपल्या सहभागींची, जेणेकरून आपल्याला वरिष्ठांकडून त्याबाबत पुन्हा मेसेज वगैरे येणार नाही. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. याबद्दल अजून काही शंका असेल खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.